नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चला तर आपण आज बनवलेले आहेत फ्रेंच फ्राईज किंवा तुम्ही त्याला फिंगर चिप्स म्हणू शकता। तर चला आपण हे फिंगर चिप्स कसे बनवायचे ते पाहूया। तर इथे सर्वात पहिले आपण 3 बटाटे घेतलेले आहे मोठे मोठे। तर याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। याला पाहू शकता थोडासा मार लागलेला आहे, मी स्वच्छ धुवून घेणार आहे याला। आपल्याला जेव्हा आपण याची सालं काढणार आहोत तेव्हा जो काही खराब भाग असेल तोही आपल्याला काढून टाकायचा आहे। हे बटाटे खराब नाहीत, पण त्यांना थोडंसं काढताना मार लागलेला आहे। तर हे पाणी आपण यासाठी घेतलं आहे। बटाट्याची सालं काढल्यानंतर आपल्याला बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, नाहीतर तुम्ही जर तसे बटाटे ठेवले तर ते काळे पडतात। त्यामुळे आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बटाट्याचं साल काढल्यानंतर त्याला एका पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे, म्हणजे आपले पांढरे शुभ्र असे फिंगर चिप्स तयार होतात। असंच याच पद्धतीने मी ह्या दोन्ही बटाट्याची सालं काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलं। आता इथे वेगळीकडे आपण एका ताटामध्ये पाणी घेतलं। तर अशा पद्धतीने आपल्याला आता कट करायचे आहे। माझी सुरी जी आहे जी छोटी आहे, त्यामुळे मला कापायला खूप प्रॉब्लेम येत आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता माझ्या अशा चपट्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, तर मी त्याला मधून कट करून छान त्याला फिंगर चिप्सचा आकार देणार आहे। तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे। चवीलाही जबरदस्त होतात आणि तुम्ही जर याप्रमाणे केले तर तुमचे फिंगर चिप्स अजिबात चुकणार नाहीत। मी खात्रीने सांगते, मला कमेंटमध्ये केल्यानंतर नक्की सांगा की कसे झाले होते, कारण ही प्रोसेस इतकी परफेक्ट आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही फिंगर चिप्स बनवले तर अजिबात म्हणजे बिघडत नाहीत, म्हणजे सॉफ्ट पडत नाहीत। त्यामुळे ही प्रोसेस एकदा नक्कीच फॉलो करा। इथे आपण पाण्यामध्ये फिंगर चिप्स ठेवलेले आहेत। तर आता इथे कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं। अंदाजे पाणी घालायचं, आपले जेवढं मध्ये बुडतील त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ म्हणजे आपण त्यामध्ये जेव्हा बटाटा वाफवून घेतो त्याला मिठाची टेस्ट येते। अशा पद्धतीने आपल्याला आता इथे पाणी गरम झालं की त्यामध्ये फिंगर चिप्स घालून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी काही जास्त पाणी ठेवलेलं नाही। जेवढे माझे फिंगर चिप्स त्यात बुडून राहतील एवढं मी पाणी ठेवलेलं आहे। तर आपले आरामात फिंगर चिप्स त्यात बुडून आहेत। आता इथे काय करायचं आहे, 3 ते 4 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे, जास्त नाही, 3 मिनिटाच्या वरती तर नाही। त्याला मी लगेच 2 मिनिटं झाले की चेक करत होती। तुम्ही जर खूप फास्ट म्हणजे फुल गॅसवरती जर केलं तर पटकन सॉफ्ट पडू शकतो। अगदीच नख टोचतंय असं जाणवलं की आपल्याला फिंगर चिप्स जे आहेत ते काढून घ्यायचे आहे। एका चाळणीमध्ये त्यांना टाकून घ्यायचं आहे। अगदीच टोचतंय असं बरं का, खूप असं नख टोचू द्यायचं नाही त्याच्यामध्ये। म्हणजे आपल्याला फक्त थोडंसं बटाट्याचं जे आहे सॉफ्ट करून घ्यायचं, जास्त शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर तुमचे फिंगर चिप्स मोडतात आणि तेलकटही होतात। ही प्रोसेस जरा जपून आणि लक्षपूर्वक ऐका आणि याच पद्धतीने तुम्ही करा। आता इथे काय आहे, इथे आपण पाण्यामध्ये उकडवून घेतलेले असल्यामुळे अशा पद्धतीने पुसवून घ्यायचे। थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले फिंगर चिप्स असे रब्बर टाईप झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। अगदीच असे पुसताना तुटतील असं अजिबात करायचं नाही। तर इथे पाहू शकता आपण एकदम असे कॉटनचा जो रुमाल आहे तो घेतलेला आहे आणि मी त्याने पूर्णतः त्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे, एकदम कोरडे करून घेतले। आता आपल्याला या ताटामध्ये त्यांना टाकून घ्यायचं आहे। तर एकदम कोरडे करून घेतले मी, खूप वेळ 2-3 मिनटं त्यांना कोरडे करत होती। तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल म्हणून शॉर्टकट दाखवलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, यामध्ये घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर। इथे पोहे खायच्या चमच्याने लय तर लय 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर असेल, तो कॉर्नफ्लॉवर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फिंगर चिप्सला लावून घ्यायचं आहे। ही एक महत्त्वाची इन्ग्रेडियंट आहे यामधलं, की तुम्ही जर फिंगर चिप्सला कॉर्नफ्लॉवर लावला तर तुमचे फिंगर चिप्स अगदीच क्रिस्पी होतात आणि तेलही पकडत नाहीत। तर इथे आपण गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल छान कडकडीत गरम झालं की आपण त्यामध्ये सर्व फिंगर चिप्स टाकून घ्यायचे आहे। तेलाची जे हे आहे ते कडकडीत गरम असावं। तुम्ही जर कमी गरम तेलामध्ये टाकले तरीही तुमचे फिंगर चिप्स तेलकट होणार। त्यामुळे इथे कडकडीत तेल तापवून घ्यायचं, मगच त्यामध्ये फिंगर चिप्स टाकून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता असं लगेच आपण फिंगर चिप्स टाकल्याबरोबर आपल्या तेलाने ताव घेतला होता, असाच ताव घेतला पाहिजे, तेव्हा ते क्रिस्पी होतात। तर आता इथे आपले छान फिंगर चिप्स तळलेले आहेत। आता हे थोडेसे आपण तळायला बाकी ठेवलेले आहेत
आणि आता हे अशाच पद्धतीने आपल्याला काढून ठेवायचे आहे आणि आता आपल्याला उरलेले फिंगर चिप्स तळून घ्यायचे आहे। आता याची प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगणार आहे की आपण हे थोडेसे कच्चे का काढून घेतले। तर चला आता हे दुसरेही फिंगर चिप्स अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत। इथे पाहू शकता हे दुसरेही त्या कलरपर्यंत आले की हे पहिले त्यामध्ये घालून घ्यायचे। ह्या दोन्हींचाही कलर थोडासा चेंज होईल असे म्हणजे तेलामध्ये खुळखुळ वाजतील इथपर्यंत आपण छान ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करून घेतलं। इथे अगदीच तुम्हाला सांगते असे खुरखुरीत झालेले आहेत म्हणजे क्रिस्पी झालेले आहेत। आता इथे ह्या गाळणीमध्ये सर्व फिंगर चिप्स काढून घेते। आपण अगोदर तळताना पूर्णतः तळून घ्यायचे नाही, थोडेसे कच्चे ठेवून नंतर अशा पद्धतीने तळून घ्यायचे। आपले तयार आहेत फिंगर चिप्स। पाहू शकता तुम्ही दिसायला आकर्षक, चवीला अप्रतिम आणि असे खुसखुशीत झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। जसे आपल्याला मार्केटला भेटतात तसेच म्हणजे हॉटेलमध्ये कुठेही आपण ऑर्डर केल्यानंतर जसे भेटतात तसे परफेक्ट झालेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। धन्यवाद।